गुड मॉर्निंग व्ह्यूवर्स, डिवाइन टाईम विथ निकीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज ज्यांचा वाढदिवस आहे सर्वप्रथम विश यू अ व्हेरी हॅपी अँड ब्लेस्ड बर्थडे. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभकामना आहे. तर बघूया आज आपण डिवाइन टायमिंगमध्ये युनिवर्स आपल्याला आज काय मेसेज देतो आहे. मदर गाया, मदर नेचर, आर्चएंजल, स्पिरिट गाईड प्लीज गाईड करा. आज माझ्या व्ह्यूवर्ससाठी काय मेसेज आहेत, करंट एनर्जीज काय आहेत त्यांची प्लीज गाईड करा. आजचा दिवस काय कसा जाणार आहे त्यांचा प्लीज गाईड करा. एंजल्स काय मेसेज आहे आजचा. 2 मेसेजेस आलेले आहेत. राशी पाहूया. सगळ्याच राशींसाठी हा मेसेज आहे. प्रॉमिनेंटली बघूया कुठली रास येते प्लीज गाईड करा. एंजल्स कोणती रास आहे आज. रास आलेली आहे. सगळ्याच राशींसाठी हा मेसेज असतो व्ह्यूअर्स. जेमिनी म्हणजे मिथुन. जेमिनी म्हणजे मिथुन रास आलेली आहे. मिथुन रास जेमिनी. जर कुठली डिप्रेशन, टेन्शन, एन्झायटी चालू असेल तर ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला. ओम नमः शिवाय हा जेमिनी म्हणजे मिथुन राशीसाठीचा मंत्र आहे. कुठली डिप्रेशन, टेन्शन, एन्झायटीमध्ये असाल तर. पहिला मेसेज आहे हॅपीनेस. हॅपीनेस तुमच्या आयुष्यात येत आहे. आनंद तुमच्या आयुष्यामध्ये येत आहे. आत्तापर्यंत जी दुःख सहन करत आला आहात, इथपर्यंत पोहोचला आहात, तुमच्या आयुष्याच्या ज्या फेजमधून जात असाल तिथपर्यंत युनिवर्स तुम्हाला हॅपीनेस देत आहे. आणि नो म्हणजे ज्या कुठल्या गोष्टींची अडखळण तुमच्या आयुष्यात असेल तर युनिवर्स एंजल्स ती अडखळण तुमच्या लाईफमधनं काढून टाकत आहे. जी गोष्ट जर समजा तुम्ही सातत्याने युनिवर्सकडे मागत असाल, तुमच्या इष्टदेवतांकडे मागत असाल, पण जर ते गोष्ट तुमच्या लाईफमध्ये येऊन जर अडथळा येणार असेल तुमच्या फ्युचरसाठी, तर युनिवर्स एंजल्स तुम्हाला हा मेसेज देत आहेत की ते नो आहे. आणि सध्या नो आहे तर त्या गोष्टींचा विचार करू नका. ती गोष्ट डिले होत असेल तर त्या गोष्टींचा सध्या अजिबात विचार करू नका. ती गोष्ट युनिवर्सकडे सोपवून द्या, एंजल्सकडे सोपवून द्या. योग्य वेळ आल्यावर त्या गोष्टीचा निर्णय घेता येईल. आणि हॅपीनेस म्हणजे एक विशिष्ट प्रकारचे आनंद तुमच्या आयुष्यामध्ये येत आहे. तुम्ही ज्या गोष्टींसाठी मागणी केलेली असेल, ज्या गोष्टींसाठी झटलेला असाल, त्या गोष्टींचं सुख समाधान तुमच्या आयुष्यामध्ये येत आहे. उत्तम आरोग्य तुम्हाला मिळत आहे. फायनान्शियल करिअर वाईज पाहत असाल तर आनंदाच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. चांगली ग्रोथ वगैरे होत आहे तुमच्या आयुष्यामध्ये. तर नक्कीच हॅपीनेस आणि नो आलेला आहे. नो म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये युनिवर्स आणि एंजल्सला नको वाटत असेल देणं, तर तात्पुरतं इकडे नो आहे. ह्याला परमनंट नो असं समजू नका. तात्पुरता डिले जर होत असेल तर घाई गडबड करून जाऊ नका. त्या गोष्टींसाठी काहीतरी अडथळा नसेल म्हणूनच युनिवर्स तुम्हाला त्या गोष्टी देण्यासाठी आत्तापुरतं कदाचित ते नकार असेल. आणि जर खरंच कुठली तरी टॉक्सिक गोष्टी तुमच्या जीवनात चालू असतील ज्याच्यामुळे तुम्हाला फ्युचरमध्ये त्रास होणार असेल तर ती गोष्ट तुम्हाला युनिवर्स एंजल्स इथे सध्या तरी नाही देत आहेत. तर त्या गोष्टींचा अतिविचार करू नका. अति टेन्शन, एन्झायटी, डिप्रेशनमध्ये जाऊ नका. आणि एक जी गोष्ट तुम्हाला युनिवर्स तुमच्या आयुष्यामध्ये नवीन देऊ पाहते त्या गोष्टीचा आनंद, उत्सव माना. तुम्हाला नवीन उत्तम आरोग्य पण येत आहे. तुमची पर्सनल लाईफ, मॅरिड लाईफ, रोमॅन्टिक लाईफमध्ये पण एक नवीन आनंद येत आहे. फक्त ज्या गोष्टी नकारात्मक आहेत त्या युनिवर्स सांगत आहेत त्या गोष्टी तुमच्या आयुष्यातनं ते काढून टाकणार आहे. त्या गोष्टींसाठीच इकडे नो आलेला आहे. तर कुठला वेगळा विचार करू नका. आणि फक्त हॅपीनेस, आनंद छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मानायला शिका. कारण नक्कीच आजचा दिवस तुमच्यासाठी आशीर्वादाचा आहे. ज्या गोष्टी करायला, कुठल्या पण गोष्टी ज्या करायच्या असतील ते घाई गडबडीमध्ये अजिबात करू नका. कारण घाई गडबडीत केलेली कुठलीही गोष्ट चुकीची ठरते. त्यासाठीही इकडे नो असेल हा. आणि हॅपीनेस आहे. त्या आयुष्याच्या प्रत्येक नवीन आता येणाऱ्या फेजमध्ये तुम्हाला युनिवर्स हॅपीनेस देत आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप मेहनत घेतलेली आहे करिअरसाठी, बिझनेससाठी, तर नक्कीच तिथे आनंद येत आहे. सेलिब्रेशन येत आहे. नवीन संधी उपलब्ध होऊन देत आहेत. युनिवर्स तुम्हाला करून देत आहेत. आणि सिंगल्स असाल, उत्तम जॉब ऑपॉर्च्युनिटी पाहत असाल तर तिथे पण तुम्हाला चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी येत आहे. चांगले स्थळ तुम्हाला भेटत आहेत. उत्तम फॅमिली तुम्हाला मिळत आहेत. नवीन आरोग्य तुम्हाला युनिवर्स देत आहे. फक्त इथे ज्या टॉक्सिक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये असतील, जे तुम्हाला फ्युचरमध्ये जाऊन हानिकारक होणार असतील, त्या गोष्टींसाठी युनिवर्स सध्या इथे नो म्हणत आहे. तर तुम्ही पण त्या गोष्टींचा अतिविचार करून एन्झायटी, डिप्रेशनमध्ये जाऊ नका. आणि नक्कीच आजचा
दिवस तुम्हा सगळ्यांना उत्तम आरोग्याचा आणि वैभवाचा जाणार आहे. तर हॅपीनेस आणि नो आलेला आहे. तर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मकच विचार करूया आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या जीवनामध्ये युनिवर्स तुम्हाला आनंद देणार आहे. फक्त ज्या नको असलेल्या गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला बाधणार आहेत, त्या गोष्टी युनिवर्स तुमच्या आयुष्यातनं घालवून टाकणार आहे. तर आजचा सगळ्यांना हा दिवस मंगलमय, आनंदमय आणि उत्तम आरोग्याचा आणि शुभमय जाऊ. धन्यवाद.